बातमी अमेरिकेसंदर्भातली अमेरिकेचे इराणवरती अजूनही जोरदार क्षेपणास्त्राने हल्ले सुरू आहेत। इराणनं हेलिकॉप्टर पाडल्याचा अमेरिकेकडून बदला घेण्यात आलाय। हॉर्मुझमधील रडार एअर डिफेन्स सिस्टीमला लक्ष्य करण्यात आलं। अमेरिका इराण युद्ध चिघळण्याची शक्यता आता पुन्हा एकदा वर्तवण्यात येते। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ मंगळवारी अमेरिकेचं अत्याधुनिक अपाच लढाऊ हेलिकॉप्टर पाडल्यानंतर दोन्ही देशांमधील संघर्ष आता पेटलेला आहे। या घटनेनंतर काही तासातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरती प्रतिहल्ला करण्याचे आदेश दिलेत। त्यानुसार अमेरिकेने इराणमधील अनेक ठिकाणांवरती हवाई हल्ले सुद्धा केले। दरम्यान या हल्ल्यांमुळे संतापलेल्या इराणने सुद्धा चोख प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिलेला आहे। सध्या या देशांमध्ये दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। दरम्यान अपाचा हेलिकॉप्टर पाडणं फार मोठी घटना नाहीये। अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या संदर्भामध्ये आता खुलासा केलेला आहे। हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट आता सुरक्षित आहे असं सुद्धा ट्रम्प यांनी सांगितलं। मंगळवारी अमेरिकेचे हॉर्मुझवरती पेट्रोलिंग सुद्धा करणार असल्यानं हेलिकॉप्टर इराणनं पाडलं होतं असं ट्रम्प यांनी सांगितलंय। दरम्यान अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून आता प्रत्युत्तर देण्यात येते। बहरीनमधल्या अमेरिकेच्या हवाई तळांवरती हल्ले करण्यात येत आहेत। अमेरिकेच्या 5व्या फ्लीट हेडक्वार्टर इराणचे हल्ले करण्यात आले। अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून जोरदार प्रत्युत्तर सुद्धा देण्यात आले।